या जगात असा एकही माणूस नाही जो जन्माला आला आणि कधीच मरणार नाही. राजे, सम्राट, पराक्रमी योद्धे, विद्वान पंडित, संत, इतिहासात कितीतरी महान लोक झाले. त्यांच्याकडे सत्ता होती, संपत्ती होती, कीर्ती होती. पण एक प्रश्न आजही तसाच उभा राहतो. ते म्हणजे हे सगळे आज कुठे आहेत? समर्थ रामदास स्वामी ह्या श्लोकातून मनाला एक कठोर पण अत्यंत सत्य प्रश्न विचारतात. इतके लोक जन्माला आले आणि निघून गेले, पण मग आपण ह्या आयुष्याचा उपयोग कशासाठी करणार? श्लोक: जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी सेवटी काळमुखी निमाला, महाथोरते मृत्युपंथेची गेले, किती एकते जन्मले आणि मेले. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामी मनाला वारंवार एकच गोष्ट समजावतात: जीवन क्षणभंगूर आहे आणि मृत्यू अटळ आहे. माणूस जगात येतो, काही काळ जगतो आणि शेवटी निघून जातो. पण या छोट्याशा आयुष्यात तो काय करतो, कसा जगतो आणि कोणत्या विचारांनी जीवन जगतो यावर त्याच्या जीवनाचे खरे मूल्य ठरते. हा श्लोक मनाला एक गंभीर प्रश्न विचारतो. इतक्या लोकांचा जन्म झाला आणि ते निघून गेले, मग आपण ह्या आयुष्याचा उपयोग कशासाठी करणार? त्यांनीही त्यांच्या त्या आयुष्याचा उपयोग कशासाठी केला? हा प्रश्न मात्र इथे मनाला गंभीर प्रश्न पडतो. समर्थ रामदास स्वामी ह्या श्लोकातून जीवनाचे एक अत्यंत गूढ आणि मूलभूत सत्य सांगतात. हिंदू धर्मानुसार जन्म आणि मृत्यू एक अटळ आणि अखंड चक्र आहे. प्रत्येक जीव पुनर्जन्म आणि पुनर्मरण याच्या चक्रात बांधलेला असतो. या जन्माचे स्वरूप आणि परिस्थिती ही माणसाने पूर्वजन्मी केलेल्या कर्मावर अवलंबून असते. म्हणूनच समर्थ म्हणतात, जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, म्हणजेच जीवाचा जन्म हा त्याच्या कर्मामुळेच झाला आहे. मनुष्य जन्माला आल्यानंतर मृत्यूपर्यंत जे जीवन जगतो त्या जीवनाला म्हणूनच विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. किती वर्षे जगायचे हे आपल्या हातात नसते, पण कसे जगायचे हे मात्र आपल्या हातात असते. म्हणून जीवनाच्या हाती आलेल्या प्रत्येक क्षणी माणसाने त्याचा उपभोग योग्य रीतीने करून घेतला पाहिजे. प्रत्येक क्षण योग्य रीतीने जगला पाहिजे आणि प्रत्येक कर्तव्य प्रत्येक क्षणोक्षणी योग्य रीतीने केलं पाहिजे. माणसाला जीवनात अनेक दुःख भोगावी लागतात, पण त्यातील सर्वात मोठे दुःख म्हणजे मृत्यूचे दुःख. मृत्यू हे जीवनातील अटळ आणि कटू सत्य आहे. यमराजाला धन देऊनही मृत्यू टाळता येत नाही. भगवान कृष्ण यांनी भगवद्गीतेमध्ये तर स्पष्ट सांगितलेले आहे, जो जन्माला आला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत आहे त्याला पुन्हा जन्म निश्चित आहे. त्यामुळे या अटल सत्याबद्दल शोक करायचे कारण नाही, असे भगवंत अर्जुनाला समजून सांगतात. समर्थही सांगतात की इतिहासात कितीतरी महान, बलाढ्य, पराक्रमी आणि विद्वान लोक झाले, पण शेवटी ते सर्व मृत्यूच्या मार्गानेच गेले. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, मृत्यू न म्हणे संन्यासी, मृत्यू न म्हणे योगाभ्यासी, मृत्यू न म्हणे हा ब्राह्मण, मृत्यू न म्हणे हा वर्णांवर्ण, मृत्यू न म्हणे शास्त्रज्ञ, मृत्यू न म्हणे वेदज्ञ. गेले बहुत पराक्रमी, गेले बहुत कपटकर्मी, गेले विद्येचे सागर, गेले बळाचे डोंगर, गेले बहुत प्रतापी, गेले बहुत सत्कीर्तीचे. या ओवांमधून समर्थ सांगतात की मृत्यू कोणालाही वाचवत नाही. तो संन्यासी, योगी, विद्वान, बलवान, कीर्तिवान त्याने कोणालाही सोडले नाही. वस्तुतः जन्म आणि मृत्यू या जीवनाच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. विशेषतः वृद्धावस्थेत जो मृत्यू शाप नसून तर कधी कधी वरदानही ठरतो. अनेक वृद्ध लोक आजारांच्या यातनातून कंटाळून देवाकडे प्रार्थना करतात, देवा मला या दुःखातून मुक्त कर. खरे तर मृत्यू म्हणजे शेवट नाही, तो नव्या जन्माची संधी आहे.
जसे मनुष्य जुना कपडा बदलून नवा कपडा घालतो, तसेच मृत्यूनंतर जीव जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. परंतु संतांच्या बाबतीत परिस्थिती वेगळी असते. त्यांचा मृत्यू हा पुनर्जन्माचे बीज नसते, तो मुक्तीचा आनंदमय सोहळा असतो. तुकाराम महाराज म्हणतात, शेवटचा दिस गोड व्हावा. सामान्य माणूस मृत्यूसमयी वासनांनी भरलेला असतो, म्हणून त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. समर्थ म्हणतात, जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, म्हणजेच पूर्वकर्मामुळे त्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. यासाठी 2 संकल्पना इथे सांगितल्या जातात, कर्मविग्रह आणि लीला विग्रह. कर्मविग्रह म्हणजे पूर्वकर्माच्या परिणामामुळे नाईलाजाने शरीर धारण करणे, आणि लीला विग्रह म्हणजे संतांनी जगाच्या कल्याणासाठी इच्छेने शरीर धारण करणे. संतांचा पुनर्जन्म हा सन्मानपूर्वक आणि लोककल्याणासाठी असतो, कारण त्यांचे मरण किंवा निर्वासन असते. म्हणून पुनर्जन्माच्या ह्या चक्रातून मुक्त होण्यासाठी माणसाने मृत्यूचे सत्य समजून घेतले पाहिजे. जेव्हा माणूस मृत्यू समजून घेतो, तेव्हा त्याचे भय नष्ट होते आणि जीवनाचा खरा अर्थ त्याला समजतो. आता आपण एक उदाहरण पाहूया. एका राजाने आयुष्यभर मोठे राज्य, प्रचंड संपत्ती, असंख्य सैनिक मिळवले. त्याच्या दरबारात शेकडो सेवक आणि मोठे वैभव होते. त्याला वाटायचे की हे वैभव कायमचे आहे. पण जेव्हा त्याच्या मृत्यूची वेळ आली, तेव्हा त्याने आपल्या मंत्र्यांना विचारले, माझ्यासोबत कोण येणार? मंत्री म्हणाले, महाराज, आम्ही तुमच्या चितेपर्यंत येऊ शकतो. कुटुंबीय म्हणाले, आम्ही तुम्हाला तुमच्या अंत्यसंस्कारापर्यंत साथ देऊ शकतो. पण पुढे मात्र राजाला एकट्यालाच जावे लागले. तेव्हा त्याला समजले, जगातील सत्ता, संपत्ती, नातेवाईक, कीर्ती हे सर्व येथेच राहते, सोबत जाते ते फक्त आपले कर्म. ह्याच सत्याची जाणीव समर्थ ह्या श्लोकातून करून देत आहेत. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकाचा अर्थ मला माझ्या मतीस जसा पटला किंवा जसा समजला तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यात जर काही त्रुटी असेल तर क्षमस्व.